आयोजित विषमुक्त शेती कार्यशाळेस चांगला प्रतिसाद मिळाला। मोहोळ पोलीस स्टेशन व महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विषमुक्ती शेती कार्यशाळा दिनांक 4 जानेवारी रोजी मोहोळ इथं आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करून विषमुक्त अन्न निर्मिती करावी आणि शेतीच्या उत्पादनाचा खर्च कमी करावा आणि संरक्षण कायद्यातील तरतुदीबाबत महिलांना मार्गदर्शन केलं। तसंच गावात दारूबंदी, रस्ता, बांध यासाठी होणारी भांडणं व गावातील तंटे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं आश्वासन यावेळी अतुल कुलकर्णी यांनी दिलं। दरम्यान यावेळी आहारात विषमुक्त अन्नाचा वापर करावा असं आवाहन गोरक्षनाथ भांगे यांनी केलं। या कार्यशाळेत बचत गट सदस्य, गटातील पदाधिकारी, CMRC कार्यकारिणी, CRP, ग्रामसंघ, लेखापाल, क्षेत्र समन्वयक, मोहोळ तालुक्यातील पोलीस पाटील, शेतकरी, तालुका अभियान कक्ष, मोहोळमधील स्टाफ आदी उपस्थित होते। या कार्यशाळेस गोपाळ साखरे, हवालदार प्रशांत गायकवाड, तालुका संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी योगेश बोडके, तालुका उपजीविका सल्लागार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी, DYSP संकेत देवळेकर, जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे, जिल्हा उपजीविका व्यवस्थापक धाराशिव गोरक्षनाथ भांगे, पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस स्टेशन हेमंत शेंडगे, CEO प्रकाश पवार आदींच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली।